अंडा बुर्जी तर तुम्ही बरीच खाल्ली असणार, पण अशी तवा अंडा बुर्जी तुम्ही कधीच खाल्ली नसेल. फक्त 5 मिनिटात तयार होणारी अशी झणझणीत अंडा बुर्जी. तर आता मी ह्याच्यासाठी तुम्हाला काही साहित्य दाखवते. मी इथे दोन कांदे चिरून घेतले आहेत. बघू शकता बारीक चिरून घेतले आहेत. एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे. इथे मी 3 ते 4 मिरच्या अशा बारीक कट करून घेतल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि मी 2 अंड्याची बुर्जी बनवणार आहे. तर आता चला आपण सुरुवात करूया. तवा आता गरम झालेला आहे. तर आता त्याच्यामध्ये मी 3 टेबलस्पून तेल टाकून घेते, म्हणजे 3 चमच मी तेल टाकून घेते. आता तेल असं आपलं गरम झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आता आपण जिरे टाकून घेऊया. कारण जिरे आपण टाकल्यानंतर ना जिऱ्याची टेस्ट आपल्याला अशी दाताखाली आली की चवीला एकच नंबर लागते. आता त्याच मध्ये मी कांदा परतून घेते. आता कांदा असा थोडासा लाल रंग येईपर्यंत मी त्याला परतून घेणार आहे. थोडासा ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घेऊया. जिरे सुद्धा आपल्याला जास्त काळे करायचे नाहीयेत, कारण त्याची करपट अशी चव येते. आता आपले कांदे चांगले ब्राऊन झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये मी टोमॅटो सुद्धा टाकून घेते. आता टोमॅटो आणि कांदा मऊ होण्यासाठी मी त्याच्यामध्ये 1 चमच मीठ टाकून घेणार आहे. आता हे सर्व आपण एकत्र करून मस्त परतून घेऊया. आता हे सगळं आपलं परतून झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी मिरची टाकून घेते. मिरची सुद्धा असं मिक्स करून घेऊया. आता सगळं एकत्र करून मी अशी चांगलं मिक्स करून घेतली आहे. अशा प्रकारे आपण अंडा बुर्जी बनवाल तर स्वाद एकच नंबर येईल. आता त्यात मी अर्धा चमच हळद टाकून घेतली आहे. पाव चमच धनेपूड, पाव चमच काश्मीरी रेड चिली पावडर आणि पाव चमच गरम मसाला. आता मी ह्याच्यामध्ये चिकन मसाला टाकून घेते 1 चमच. आता हे सर्व आपण एकत्र मिक्स करूया. आता ह्याला मस्तपैकी असं मॅश करूनच आपण मिक्स करायचं. अशा प्रकारे अंडा बुर्जी एकच नंबर होते. आता ह्याच्यामध्ये मी अंडे टाकून घेते फोडून. आता दोन्ही पण अंडे आपण असं ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता परतून घेऊया आपण ह्याला. इथे मी 2 ते 3 मिनिटं ह्याला परतून घेणार आहे. आता 2 मिनिटं झाले आहेत. बघू शकता अंडा बुर्जी आपली मस्त अशी परतून होत आहे.
आता अंडा बुर्जी आपली तयारच झालेली आहे. मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते. थोडीशी जास्तच कोथिंबीर टाकून घेऊया. आता आपली अंडा बुर्जी पूर्ण तयार झालेली आहे. मी याला काढून घेते. अंडा बुर्जीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? अंडा बुर्जीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बुर्जी कशी झाली आहे ते कमेंट करून नक्की सांगा. तर आता ह्याला तुम्ही चपाती बरोबर